शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। विद्यार्थी पटसंख्या 3 वर्षात 12,000 कमी झाल्याने यंदा सुमारे 700 शिक्षक अतिरिक्त होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून वर्तवले जात आहे। जिल्हा परिषदेच्या 2777 शाळा असून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात त्या शाळांमध्ये 1,86,000 पर्यंत विद्यार्थी प्रवेशित होते, पण सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात 2 लाखापर्यंत पोचलेली पटसंख्या 3 वर्षात 12,000 कमी झाली। त्यामुळे यंदा सुमारे 700 शिक्षक अतिरिक्त होत आहेत। आगामी शैक्षणिक वर्षात अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांना सध्याच्या पटसंख्येत 10% वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या 8,990 शिक्षक कार्यरत आहेत। 700 शिक्षकांची पदे रिक्त आहेत, पण पटसंख्या कमी झाल्याने तेवढेच शिक्षक अतिरिक्त होत असल्याने चालू शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला एकही शिक्षक मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा पट क्षमतेपेक्षा जास्त असल्याचे उदाहरणेही आहेत। दुसरीकडे मात्र 140 पेक्षा जास्त शाळांची पटसंख्या 20 देखील नाही, अशी ही दुरवस्था आहे। अशा शाळा भविष्यात बंद होऊ नये यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने देखील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांना मदत करावी लागणार आहे। आता मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्यावर त्या नवख्या शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी पटसंख्या वाढवावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। 4,360 शिक्षक बदलीस पात्र आहेत। त्यांची ऑनलाईन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यावर आता कोणाची काही हरकती असतील त्या स्वीकारल्या जात आहेत। त्यानंतर मे महिन्यात त्या सर्व शिक्षकांची बदली अन्य शाळांमध्ये होणार आहेत। तत्पूर्वी शासन स्तरावरून आंतरजिल्हा बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत। एका जिल्ह्यातून फक्त जिल्हा परिषद शाळेतील 700 शिक्षक अतिरिक्त होणार असतील तर संपूर्ण राज्यातून जिल्हा परिषद व अनुदानित संस्थेतील किती शिक्षक अतिरिक्त होणार आहेत याबाबत शिक्षण संचालनालयाने माहिती संकलित करून दिनांक 15 मार्च 2024च्या शासन आदेशाबाबत शिक्षण संचालनालय निश्चितच विचार करेल अशी अपेक्षा। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र।